मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली जवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय। या अपघातात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार 1 जण ठार झालाय तर जवळपास 25 जण जखमी झाल्याचं कळतंय। खंडाळा घाटात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरने 15 ते 16 गाड्यांना जोरदार धडक दिल्याने ही भयंकर दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरचं खंडाळा घाटात तीव्र उतारावर ब्रेक फेल झालं आणि त्यानंतर निकामी झालेल्या या ब्रेकसह चालकाचं ट्रेलरवरचं नियंत्रण सुटलं। तो समोरील वाहनांना ठोकर देत तसाच पुढे जात राहिला आणि 1.5 ते 2 किलोमीटरच्या पट्ट्यात या ट्रेलरने एका मागोमाग एक अशा 16 वाहनांना धडक दिल्याचं कळतंय। यात लहान वाहनांचं प्रचंड नुकसान झालं असून आपण समोर पाहताय त्याप्रमाणे अनेक वाहनांचा कारचा अक्षरशः चुराडा झालाय। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथक, पोलीस यंत्रणा या घटनास्थळी दाखल झालेत आणि अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढण्यात आले। सध्या या जखमींना खोपोली आणि पनवेल येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आल्याचं कळतंय। या अपघातात आतापर्यंत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी हे गंभीररित्या जखमी झालेत। त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। सध्या 20 ते 25 प्रवाशांना खोपोलीच्या नगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आलंय। ही घटना दुपारी 2च्या सुमारास घडली। अपघातानंतर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक सध्या ठप्प झाली असून अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्याचं काम सुरू आहे। दरम्यान खोपोली बोगदा ते मॅजिक पॉइंट या दरम्यान वाहनांच्या 1.5 किलोमीटर रांगा लागल्यात। टप्प्याटप्प्याने ही वाहनं सोडली जात असल्याचं वाहतूक विभागानं स्पष्ट केलेलं आहे। पुढील काही काळ वाहतूक कोंडी कायम राहील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे लवकरच ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांचे प्रयत्न चालू असल्याचं कळतंय। दरम्यान या भीषण अपघाताची विदारक दृश्य आता समोर येत आहेत। मुंबई पुण्याच्या द्रुतगती मार्गावर आज शनिवार असल्याने पर्यटनासाठी जाणाऱ्या वाहनांची गर्दी होती आणि त्यामध्ये हा अपघात घडल्याने यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येतंय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील या अपघाताविषयीचे लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता.com या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह। जाऊ दे पैसे टाक